काय आहे ते? हे डांबर काय आहे ते? डांबर टाका थोडा चिटकून थोडा बाहेर करून चिटकलं पण थोडं ते चिटकून थोडं ते मार कॅमेरा बघ उन्हात पाईप खोदलेली या ना इकडं या सगळं चित्तगिरी काय रे वरच्यावर कर वर
हे गाडी बघ रे माग. उंडेखडक येथे साईटवरती पेट्रोलचं काम चाललेलं आहे. या ठिकाणी उपअभियंता जाधव साहेब आणि त्याचप्रमाणे उतरे साहेब, त्याचप्रमाणे आपले आगले साहेब, हे तिन्ही रावसाहेब स्वतः ठेकेदार शेवळे साहेब या ठिकाणी आलेले आहेत. या ठिकाणी खरं तर माग गावकरी मंडळांनी मला फोन केला, या गावच्या ग्रामस्थांनी मामा हा, आणि मग नंतर मला त्यांनी 7-8 वेळा फोन केला. इथे जवळजवळ 25 गावकरी होते. किती फोन केला तुम्ही? आणि म्हणजे साहेब तुम्ही कुठे गेले वादळ या ठिकाणी हे काम वरच्यावर आले आणि आपल्याला 100% ते काम चांगलं व्हावं म्हणून तुम्ही इथे लक्ष द्या. मी मला पहिल्या दिवशी जाताना आलो, दुसऱ्या दिवशी मी या ठिकाणी व्हिजिट दिली आणि त्यानंतर खरं तर जाधव साहेब मी तुम्हाला धन्यवाद देतो की तुम्ही एक कार्यक्षम अधिकारी म्हणून या रस्त्याने आम्हाला रोज यायचे, रोज जायचे. आणि म्हणून आमचं काय वैयक्तिक असं कुणाबद्दल वाद नाही, परंतु हा रस्ता चांगला हा आमचा उद्देश आहे. याला जवळजवळ 7 ते 8 कोटी रुपयाचा निधी आहे आणि रोज या रोडनं आम्हाला घरी यायचे जायचे आणि अनेक याला असंच कामं झालेली आहेत. आणि त्याच्यामुळे साहेब तुम्ही त्याची दखल घेतली आणि परत हा रोड खरं तर तुम्ही स्वतः येऊन या ठिकाणी JCPने तो गाड्या लावला
त्याबद्दल तुम्हाला तमाम आदिवासी बांधवांच्या वतीनं तुम्हाला आम्ही धन्यवाद देतो आणि सलाम करतो की आमचं काहीच म्हणणं नाही. आम्हाला प्यायला पाणी आणि चालायला रस्ता असला म्हणजे आमचं भागलं. आमचं आम्ही कष्ट करून खातोय. आम्हाला काही कोणाची काही घेणं नाही. आम्हाला हे माणिकडोह धरण आमच्या सगळ्या जमिनी धरणात केलं. आम्हाला रोज येऊन जाऊन पायपट्टी करावी लागते. आमच्या महिला भगिनी रोज बनकर फाट्यो 300 रुपये रोजाना कांदे काढायला जातात. आणि याच रोडला किती जेव्हा टेम्पो पलटी झाले, खड्डे पडले, खड्ड्यात रस्ता, रस्त्यात काटा, एवढे आता रस्त्याला पैसे आले. याचं काम व्यवस्थित व्हावं. आणि तुम्ही काल मला सांगितल्याप्रमाणे प्रत्येक गावातली आम्ही कमिटी त्या ठिकाणी मी 10 लोकांची आम्ही इनामुले कमिटी आमची इथे उभा राहून आम्ही यांच्याकडून काम घेऊ. आता हे पाहिजे पण मुकदमे आहेत, सुपरवायझर असू द्या, पण त्यांच्यावर सुद्धा आमची माणसं राहतील. शेवाळे साहेब त्यांना सुद्धा आम्ही तुम्ही जर 10 ठेवला आमची 3 ठेवा ना, ती देखरेख करते तुम्हाला आम्ही जाऊ लागू. आणि असं जे हे आता हे अडकून त्यांनी काढलं साहेब हे बघा. आता हे खाली त्यांनी हे सगळं झटकून घेतलं पाहिजे, फवारून घेतलं पाहिजे. सगळं ट्रॅक्टरने फवारून घ्या. त्याचे काम तुम्ही चालू करू नका. आमचा तुमचं काय वैयक्तिक वाद नाही. ठीक आहे. आता एवढं तिथे पुढचं होणारं काम आहे ते स्वच्छ करा, चांगलं करा. आमचं काय जाधव साहेब काय नाही. आता हे आमची सर्वसामान्य माणसं आहेत. मला जायचं तिकडे घरी 7-8 जण आले ते लोक इथले ग्राममध्ये सदस्य. आम्हाला पुढारी नाही, सर्वसामान्य माणसं मला फोन करतात आमचं वादळ पुढे कोणते बंकर पाठवे पैसे बुडाल तरी वादळ जाते. तिथे पियाला पाण्यातला टँकर मोर्चा काढायला वादळ जाते. आणि म्हणून मी रावसाहेब तुम्हाला धन्यवाद देतो. तुम्ही अत्यंत त्याची दखल घेतली आमच्या तक्रारीची आणि त्याची तुम्ही कारवाई आज JCB समक्ष इथं तुम्ही हा केला रस्ता उकळून काढला. असंच आमचं घाटघरपर्यंत पोहोचेपर्यंत असंच आम्हाला सहकार्य करा. आम्ही जिथं जिथं काम असेल तिथं आम्ही काम थांबवणार आणि आम्ही तुम्हाला बोलणार हे काम नीट करून द्या. तो कोणी ठेकेदार द्या, शेवाळे साहेब असू द्या, नाही तर एखादा मोठा टाटा बिर्ला असू द्या, आम्हाला काही घेणार नाही. तुम्ही PWC अधिकारी आहात, कार्यक्षम अधिकारी आहात, तुम्ही मुख्य बॉस आहेत या तालुक्याचे. आणि आमची अपेक्षा एवढीच आहे, माफक अपेक्षा आहे, आदिवासी भागाची कामं चांगली झाली पाहिजे आणि ती आम्हाला कशी 4-2 वर्ष टिकली पाहिजे. हा उद्देश आहे आमचा. बाकीचा आमचा उद्देश काहीच नाही. अजय साहेब तिकडचं तुम्ही त्यांनी सुधारणा केली, सगळं काढून घेतलं. अजय साहेबांनी लगेच त्यांना काढायला लागलं. मी गेलो आपटाळ खिंडीमध्ये त्यांनी मुरुम टाकायचा, माती दाखवली, अख्खी माती काढून घेतली. त्यांनी 3 दिवस काढून घेतली. नंतर त्यांनी मुरुम टाकला. आपटाळ खिंडीपर्यंत रोड आपटाळ्यापासून खिंडीपर्यंत त्यांनी माती टाकली होती. ते म्हणलं एस्टिमेटला माती. म्हणलं कोणची साहेब आहे एस्टिमेटला माती? आणि मग ती एस्टिमेटला म्हणला मुरुम असतो, माती नसते. आम्ही शेतकरी आहेत, आम्ही शेतकऱ्याच्या पुढे जन्माला आलोय. आम्हाला माहिती आहे मुरुम काय, माती काय, काळी माती. काळ्या माती ही आमची आई आहे आणि म्हणून काळ्या मातीमध्ये आम्ही जन्म घेतलेला आहे. साहेब तुम्ही साहेब तुमचे मुख्य साहेब आहे जाधव साहेब, तुम्ही मुत्रे साहेब आहे, तुम्ही आगळे साहेब तुम्ही आहात. ह्या 2 साईट आहेत माझ्या मतदारसंघामधल्या. एक आहे ती आपटाळ ते उतरणपर्यंत आहे, ती काम चांगलं झाले. पहिल्यांदा त्यांनी माती टाकली होती, पण त्यांनी आता ती अख्खी आम्ही उकळून टाकली. 2 दिवस तुम्ही ते 2-3 JCB रावसाहेबांनी लावली आणि 3 JCB लावून सगळी पहिली खेडी काढून टाकली, परत खेडी टाकली, तिथे मुरुम टाकला. आता हे तुम्ही 31 आहे, हा तुम्ही काढून टाकणार आहे. त्याच्यावरती चांगलं काम तुम्ही शेवाळे साहेब करा. तुमचं आमचं काय वाद नाही, काय बांधाला बांध नाही, फक्त चांगलं काम करा. आणि अशा अधिकारी जर असले ना तर आम्हाला आदिवासी भागात न्याय भेटतो. नाही तर मागे ते पुढं तिकून फोन आला तिकून फोन, आम्हाला काही फोनची गंधार नाही. आम्हाला आचारसंहिता आहे, न कोण टिकटपीठ नाही काही, फक्त इथनं आदिनवळ्यापर्यंत आम्हाला चांगलं काम झालं पाहिजे एवढी आमची माफक अपेक्षा आहे. उतरणार साहेब तुम्ही या साहेब आहेत, आगळराव साहेब तुमचं काम चांगलं झालं. पहिल्यांदा काम बिघडलं रावसाहेबांनी स्वतः मी त्यांची बाईट पण केली, त्यांच्यावर मी टीका पण केली. त्यांनी लगेच दखल घेतली. 2 दिवस आपटा किती उभे राहिले. म्हणले काढलं सगळं उकळून काढा, सगळं उकळून काढलं. सगळं उकळून काढल्यानंतर 3 दिवसांनी त्यांनी खडीकरण केलं, त्याची आता डांबरीकरण होणार. आता इथं हे BBM असेल, डांबरीकरण असेल ते तुम्ही त्याप्रमाणे आणि तुमच्या मुलाला पण जरा समजून सांगा. आलेल्या बा एखादा माणूस असतो तो विचारतो, चांगलं बोला. आपण ठेकेदार म्हणजे नम्रता पाहिजे ना. तुम्ही तुमच्या धुंदीमध्ये ठेकेदारांनी आमच्याशी दादागिरी करून चालणार नाही. आम्ही काय करणार, साहेबांना सांगणार, साहेबांना साईट आणणार. आता कोण अधिकारी आता 7 वाजता विचारे आले, त्यांना तालुका बघायचे, इथे मार्च एंड आहे. मग आम्ही साहेबांनी ऐकलं, आम्ही तिकडे मंत्रालयामध्ये साहेबांना याच रोडला जायचे घरी जायला. म्हणून इथं अधिकार म्हणून हा विषय नाही. तर तुम्ही आता जे झाले ते पण झाले, तुम्ही पुढचं कामं तुम्ही चांगली करा शेवाळे साहेब. आमचं काहीच विषय नाही.
आता इथे काय झालं आमच्या इथे गावकरी आलते सारखे मला फोन करेल आता कुठे वादा झोपलाय का आता कुठे गेलाय वादा लोक कोणी काय म्हणली काय घ्या त्यांना तुम्ही काम आपलं तुम्ही चांगलं करा त्या ठिकाणी तुमचे मुकदमा असतील तुम्ही असाल आणि तुमच्या पुतण्याला बी सांगा बाबा रे तू काम अजून इथंच आहे पुरत आहे तिथून तुम्हाला घाटघरला पोचायची आजनाला पोचायची देवळ्याला जे चांगले पीस आहेत ते आहे तुमच्या एस्टिमेटात ते चांगल्या पद्धत करा मी आधी काय बोलत नाही या ठिकाणी खरं तर जाधवराव साहेब अजयराव साहेब तुमचे मुख्य साहेब पीडब्ल्यू या ठिकाणी आले आम्हाला आम्ही समाधानी आणि आमच्या समक्ष साहेबांनी इथं हा रोड उकळून इथं जेसीबीने रोड उकळून काढलेले त्याबद्दल आम्हाला अभिमान वाटला का हा आदिवासी भागामधला पहिला अधिकारी आहे बहुत झालेलं काम त्यांनी उखाडलं त्याबद्दल तुम्हाला मी तमाम आमच्या पश्चिम भागाच्या वतीनं लाखो आदिवासी बांधवाच्या वतीनं तुमचा मी आभार मानतो तुम्ही बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.